ईडी कारवाईपासून वाचवण्यासाठी अनिल देशमुखांना ऑफर दिली होती। देशमुखांनी नकार दिल्यामुळे 13 महिने कारागृहात राहावं लागलं असा दावा करण्यात आलाय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांच्या दाव्यानं खळबळ माजलेली आहे। अजित पवार, उद्धव ठाकरे, अनिल परब आणि आदित्य ठाकरेंना खोट्या खटल्यानुसार कारागृहामध्ये पाठवण्यात येणार होतं असा दावा सुद्धा श्याम मानव यांनी केलेला आहे। श्याम मानव यांनी जे सांगितलं ते सत्य आहे असं पुढे यावरती अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। ईडी सीबीआय लागणार नाही यासाठी दबाव टाकला होता असंही देशमुखांनी सांगितलं। ईडीचा वापर हा काय प्रकार आहे? संजय राऊतांबद्दल काही सिद्ध झालं? महाराष्ट्राचे गृहमंत्री, या देशामधलं नंबर 2चं राज्य आहे महाराष्ट्र, या देशातल्या गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे 4 ॲफिडेव्हिट पाठवलेले आहेत, यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेलमधनं वाचाल। गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख। पहिलं ॲफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी गोळा करायचा मला आदेश दिला, त्यावर सही करून द्या। त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं, म्हणजे मला बोलावलं, आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा, आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्या माझ्याकडे एक माणूस पाठवून हे 4 ॲफिडेव्हिट तुम्ही करून द्या। एक उद्धव ठाकरेवर आरोप करा, एक आदित्य ठाकरेवर आरोप करा, अजित पवारांवर आरोप करा, अनिल परबवर आरोप करा, अशा पद्धतीचं लेखी माझ्याकडे ॲफिडेव्हिट पाठवलं होतं। मी देवेंद्र फडणवीस याच्या दबावाला 3 वर्षापूर्वी बळी पडलो नाही आणि ॲफिडेव्हिट करून देण्यासाठी नकार दिला, त्याच्यामुळे माझ्या मागे ईडी सीबीआय लावून मला जेलमध्ये टाकण्यात आलं।